Hello, my dear children. Last period we have complete Unit 1. मागच्या पिरियडला आपण आपलं जे युनिट 1 आहे आणि त्या युनिट 1 मधील 2 poems and 3 lessons we have already complete. Today we have begin unit number 2. Today uh, we are going to learn 2.1. You start dying slowly. This is a poem by the famous Chilean poet Pablo Neruda. म्हणजेच ही यू स्टार्ट डाईंग स्लोली नावाची जी कविता आहे ती कविता ही जे फेमस चिलियन पोएट आहे पॅब्लो नरुडा यांनी लिहिलेली ही कविता आहे. जसं आपण सुरुवातीलाच जेव्हा जो एक तर 10वीचा अभ्यासक्रम आहे आणि त्या अभ्यासक्रमाविषयी जेव्हा माहिती जाणून घेतली त्यावेळेस देखील आपण ही जी कविता आहे या कवितेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली होती की यू स्टार्ट डाईंग स्लोली. खरा अर्थच आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे की यू स्टार्ट डाईंग स्लोली मीन्स व्हॉट, की आनंदी भविष्याच्या आशा गमावणे किंवा आनंदी भविष्याची इच्छा गमावणे असा त्याचा अर्थ होतो. यू स्टार्ट डाईंग स्लोली, की यू स्टार्ट डाईंग स्लोली, की आनंदी भविष्याच्या आशा गमावणे असं या कवितेचं काय आहे, शीर्षक आहे, टायटल आहे. की कशा पद्धतीने की आनंदी भविष्याच्या ज्या होप्स आहेत, ज्या आशा आहे, ज्या इच्छा आहे ते कशा पद्धतीने गमावणे तेच आपण या कवितेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ते जाणून घेण्याआधी या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट जे पॉईंट्स आहेत, जे क्वेश्चन्स आहे, गप्पा गोष्टीचे जे प्रश्न आहेत त्यांविषयी आपण आता चर्चा करणार आहोत. बघा या ठिकाणी युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 41. यू स्टार्ट डाईंग स्लोली, आनंदी भविष्याची आशा गमावणे किंवा आनंदी भविष्याची इच्छा गमावणे असा त्याचा अर्थ होतो. बघा या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट. Assuming A, B, C, D as a speakers ask the assign questions in your group and discuss. Assuming means what? गृहीत धरणे. Assuming म्हणजे काय? गृहीत धरणे असा त्याचा अर्थ होतो. स्पीकर म्हणजे वक्ता असा त्याचा एक अर्थ होतो. असाइन्स मीन्स व्हॉट? नेमून देणे किंवा नेमून दिलेले काम. असाइन क्वेश्चन्स प्रश्न इन युअर ग्रुप्स. बघा या ठिकाणी दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न गटातील ज्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत आणि विचारल्यानंतर त्याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहेत. कारण A, B, C आणि D असे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. विद्यार्थ्यांना विचारावं, चर्चा करा. हे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत आणि याविषयी मात्र उत्तर मात्र तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा या ठिकाणी 1 म्हणजे दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न गटातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विचारावं, चर्चा करा असा त्याचा अर्थ या ठिकाणी होईल. चला तर ए बघा या ठिकाणी दिलेला आहे. वॉर्मिंग अप चिटचॅट ए बघा या ठिकाणी दिलेलाच आहे की इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. की इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. बघा जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय होईल, काय घडेल. कारण यावर्षी तुम्ही 10वीला आहात आणि जर तुम्ही वर्षभर अभ्यास केलाच नाही तर याचा रिझल्ट, याचा परिणाम काय होईल हे तर नंतर तुम्हाला समजेलच. बघा या ठिकाणी इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन, की जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय होईल, काय घडेल, काय सांगता येईल तुम्हाला. याविषयी तुम्हाला माहिती लिहायचीच आहे. कोणत्याही परिस्थितीत काय होईल मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो, मात्र तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत मांडून ते लिहून ग्रुपवर शेअर करायचं आहे. की यू विल नॉट अचीव गुड मार्क्स इन द एक्झाम, की तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले गुण तुम्हाला प्राप्त करता येणार नाही. जर तुम्ही अभ्यास केला नाही, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला नाही तर तुम्हाला यू विल नॉट अचीव गुड मार्क्स इन द एक्झाम, की तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स तुम्ही प्राप्त करू शकत नाही, साध्य करू शकत नाही. इन दिस वे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं लिहायची. इफ यू वेक अप लेट ऑन अ वर्किंग डे
इफ यू वेकअप, वेकअप म्हणजे जागे होणे, लेट म्हणजे उशीर, वर्किंग डे कामाच्या दिवशी. इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, की कामाच्या दिवशी तुम्ही उशिरा जागे झालात, उशिरा जागे झालात तर काय होईल की यू विल बी लेट टू युअर स्कूल ऑर रायटिंग प्लेस इट्सेट्रा. की साहजिकच आहे, कामाच्या दिवशी किंवा शाळेच्या दिवशी जर तुम्ही झोपेतून उशिरा उठलात तर साहजिकच आहे तुम्हाला शाळेत येण्यासाठी देखील काय होईल, उशीर होईल. अशा पद्धतीने की यू विल बी लेट टू युअर स्कूल ऑर वर्किंग प्लेस. किंवा इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, तुम्ही कामाच्या दिवशी जर उशिरा जागे झालात तर तुम्हाला शाळेत जाण्यासाठी देखील काय होईल, उशीर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा, थर्ड सी. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, की तुम्ही जर नियमितपणे, एक्झरसाइज म्हणजेच व्यायाम असा आपण या ठिकाणी त्याचा अर्थ घेऊ, व्यायाम किंवा कसरत असा अर्थ घेऊ, रेग्युलरली नियमित. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, की तुम्ही जर नियमित व्यायाम किंवा कसरत केली नाही तर काय घडेल, काय होईल, काय सांगता येईल. यू विल बिकम फॅटी, की तुम्ही खूप काय व्हाल, लठ्ठ व्हाल. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, की तुम्ही जर नियमित व्यायाम केला नाही तर काय घडेल, काय होईल, की यू विल बिकम फॅटी, की तुम्ही लठ्ठ व्हाल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा, डी. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन, की तुम्ही जर की जे निरुपयोगी अन्न आहे त्या अन्नाचा जर तुम्ही अतिसेवन केला किंवा प्रमाणाबाहेर खाल्लात तर काय होईल. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन. जंक फूड म्हणजे काय, निरुपयोगी अन्न, की जर तुम्ही निरुपयोगी अन्न अति प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात केलात, खाल्लात तर काय होईल किंवा काय घडेल, काय सांगता येईल. यू विल सफर फ्रॉम हेल्थ प्रॉब्लेम, की यू विल सफर फ्रॉम हेल्थ प्रॉब्लेम्स, की तुम्हाला आरोग्याचे जे अनेक समस्या आहेत त्या समस्यांना तुम्हाला काय द्यावे लागेल, तोंड द्यावे लागेल. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड व्हॉट विल हॅपन, की यू विल सफर फ्रॉम हेल्थ प्रॉब्लेम्स, की आरोग्याच्या ज्या अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत त्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. नेक्स्ट वन, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम्स, की तुम्ही शाळेतील वेगवेगळे जे उपक्रम आहेत किंवा जे खेळ आहेत त्या खेळांमध्ये जर तुम्ही सहभागी झालात नाही तर. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट म्हणजे काय, सहभागी होणे. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम्स व्हॉट विल हॅपन, की तुम्ही जर शाळेतील ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, उपक्रम आहेत किंवा खेळ आहेत आणि त्यांमध्ये जर तुम्ही सहभागी झालात नाहीत तर काय होईल, की यू विल नेवर लर्न स्किल्स ऑफ द गेम, की तुम्हाला खेळातील ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे स्किल्स आहेत म्हणजे जे कौशल्य आहेत ते कौशल्य तुम्हाला शिकता येणार नाही. की यू विल नेवर लर्न स्किल्स ऑफ द गेम्स, की खेळातील जे वेगवेगळ्या प्रकारचे जे स्किल्स आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारची जी कौशल्य आहेत ती कौशल्य तुम्हाला लर्न करता येणार नाही, म्हणजे शिकता येणार नाही. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, इग्नोर म्हणजे काय, दुर्लक्ष करणे, फ्रेंड म्हणजे काय, मित्र, नीड म्हणजे काय, गरज. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, की तुमचे मित्र आहे आणि त्या मित्राला तुमच्या मदतीची गरज आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर काय होईल. व्हॉट विल हॅपन इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीडी, की ज्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या मित्राला तुमच्या मदतीची गरज आहे आणि अशा वेळी जर तुम्ही
त्याला मदत केली नाही किंवा त्याला दुर्लक्ष केले तर काय होईल, काय होईल याविषयी देखील तुम्हाला विचार करायचा आहे आणि विचार केल्यानंतर त्याविषयी माहिती लिहायची आहे. काय सांगता येईल तुम्हाला की यू विल नेवर बी ट्रस्टेड बाय एनीवन, ही विल ऑल्सो नेवर हेल्प यू, की जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तो मित्र देखील तुम्हाला मदत करणार नाही. किंवा इतर जे तुमचे मित्रमंडळीमधील जे इतर मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते देखील तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांना माहिती की की ज्या मित्राला मैत्रिणीला आपल्या मदतीची गरज आहे आणि अशा वेळी जर आपण त्या मित्राला मदत केली नाही तर अशा वेळेस इतर जे मित्रमंडळीतील जे इतर मित्र आहेत ते मित्र तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तेही जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळेस ते देखील तुम्हाला मदत करणार नाही. इन दीज वे वी हॅव डिस्कस अबाउट दीज वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स. याविषयी आणखी तुम्हाला तुमचं स्वतःचं या ठिकाणी वैयक्तिक मत मांडायचं आहे आणि वैयक्तिक मत मांडल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा दुसरा पॉईंट या ठिकाणी बघा. दुसरा पॉईंट या ठिकाणी दिलेलाच आहे, दिसतोय का तुम्हाला? बघा या ठिकाणी तुमच्या पुस्तकात बघायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट सेकंड पॉईंट बघा, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, की माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा गोष्टी. की थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, की माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा गोष्टी आहेत या, की मी माझ्या आयुष्यामध्ये मी करू शकतो अशा काही बाबी, अशा काही गोष्टी. बघा, फॉर माय नेशन माझ्या देशाकरिता, फॉर माय फॅमिली माझ्या कुटुंबासाठी, फॉर माय फ्रेंड्स माझ्या मित्रांसाठी, फॉर ओल्ड पीपल्स की जे वयस्कर लोक आहेत त्यांच्याकरिता, फॉर द नीडी की ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी, फॉर माय सेल्फ आणि सर्वात शेवटी माझ्यासाठी, माझ्याकरिता. की माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा गोष्टी ह्या आहेत. फॉर माय नेशन्स मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. ऑलरेडी एक पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. कीप माय लोकॅलिटी क्लीन, मी ज्या ठिकाणी राहतो तो जो परिसर आहे तो परिसर मी काय करेन, क्लीन करेन. त्याच्यानंतर या ठिकाणी सेव्ह ट्रीज म्हणजे जे वृक्ष आहे ते वृक्ष मी वाचवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर यूज वॉटर स्पॅरिंगली, नॉट टू यूज प्लॅस्टिक, की जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिकचा वापर करणार नाही. मेक माय नेशन स्ट्रॉंग अँड पॉवरफुल, आणि माझं जे देश आहे त्या देशाला मी मजबूत आणि शक्तिशाली बनवण्याचा काय करेन, प्रयत्न करेन. फॉर माय नेशन माझ्या देशासाठी. फॉर माय फॅमिली रिस्पेक्ट एव्हरीवन, कुटुंबातील सर्व लोकांचा मी काय करेन, आदर करेन. रिस्पेक्ट एव्हरी फॅमिली मेंबर, की कुटुंबातील जेवढेही सभासद आहे, कुटुंबातील जेवढेही लोक आहेत त्या लोकांचा मी काय करेन, आदर करेन. लव मी त्यांच्यावर प्रेम करेन. केअर त्यांची मी काळजी घेईन. अँड लास्ट वन हेल्प मी त्यांना मदत करेन. त्याच्यानंतर फॉर माय फ्रेंड्स मी माझ्या मित्रांसाठी काय करू शकतो, मी त्यांना मदत करू शकतो. मी त्यांची वेट म्हणजे काय, प्रतीक्षा करणे, मी त्यांची वाट बघू शकतो, प्रतीक्षा करू शकतो. रिस्पेक्ट मी त्यांचा आदर करू शकतो. अँड शेअर म्हणजे माझे जे विचार आहेत ते विचार मी त्यांच्याशी शेअर करू शकतो, व्यक्त करू शकतो. फॉर ओल्ड पीपल म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्या वयस्कर लोकांसाठी, वृद्ध लोकांसाठी मी काय करू शकतो. चॅट म्हणजे असे जे लोक आहेत त्या लोकांशी, जे वृद्ध लोक आहेत त्यांच्याशी मी गप्पा गोष्टी करेन. एंटरटेन मी त्यांचं काय करेन, मनोरंजन करेन, त्यांना मदत करेन. अँड रिस्पेक्ट आणि त्यांचा आदर करेन. रिस्पेक्ट फॉर द नीडी म्हणजे जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांसाठी तुम्ही काय करू शकता. हेल्प मी त्यांना मदत करू शकतो. गिव्ह मनी काही वेळेस मी त्यांना पैसे देखील देऊ शकतो. गिव्ह सपोर्ट किंवा मी त्यांना आधार देऊ शकतो, पाठिंबा देऊ शकते. अँड शेअर आणि मी माझे जे विचार आहेत ते विचार मी त्यांच्याशी शेअर करू शकतो. फॉर माय सेल्फ माझ्या स्वतःसाठी मी काय करू शकतो या ठिकाणी.
फॉर माय सेल्फ, माझ्या स्वतःकरिता. करेक्ट ओन मिस्टेक्स, म्हणजे माझ्या ज्या स्वतःच्या ज्या मिस्टेक्स आहेत, चुका आहेत, त्या चुका मी काय करू शकतो, करेक्ट करू शकतो, म्हणजे दुरुस्त करू शकतो, सुधारू शकतो. रिस्पेक्ट माय सेल्फ, रिस्पेक्ट माय सेल्फ म्हणजे मी माझा स्वतःचा आदर करू शकतो. रिस्पेक्ट माय सेल्फ. फाइंड हॅपीनेस, आणि मी आनंद शोधण्याचा काय करू शकतो, प्रयत्न करू शकतो. प्रे, आणि प्रे या ठिकाणी ऑलरेडी दिली प्रार्थना, की माझ्या स्वतःसाठी मी प्रार्थना करू शकतो. इन दीज वे वी हॅव डिस्कस अबाउट थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, की माझ्या आयुष्यात मी करू शकेन अशा गोष्टी. त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचा एक पॉईंट दिलेला आहे बघा, तो बघूया, आणि आपला जो वॉर्मिंग अप चिटचॅट जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी संपेल. बघा, कंप्लीट द फॉलोइंग वेब अँड राईट अ पॅरेग्राफ, म्हणजेच खालील जो जहाल तक्ता आहे तो जहाल तक्ता काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काही पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत, आणि लिहिल्यानंतर याविषयी तुम्हाला पॅरेग्राफ, एक परिच्छेद, एक उतारा या ठिकाणी लिहायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेब, खालील जो जहाल तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. माय विश म्हणजे माझ्या इच्छा काय आहेत, माझ्या अपेक्षा काय आहेत, माझ्या इच्छा काय आहे, माझ्या आशा काय आहे, माझ्या अपेक्षा काय आहेत, त्याविषयी ऑलरेडी या ठिकाणी एक पॉईंट दिलेला आहे. ट्रॅव्हल इन स्पेस, अवकाशात काय करणे, प्रवास करणे, हा एक ऑलरेडी एक पॉईंट दिलेला आहे. बाकीचे पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत, आणि लिहिल्यानंतर तुमचे विश काय आहे, तुमच्या इच्छा काय आहे, तुमच्या आशा काय आहे, तुमच्या अपेक्षा काय आहे, त्या या ठिकाणी लिहायच्या आहेत. ते पॉईंट लिहायचे आहेत या ठिकाणी, आणि पॉईंट लिहिल्यानंतर तुमची इच्छा काय आहे त्याचा एक छोटासा परिच्छेद, एक पॅरेग्राफ लिहायचा आहे, आणि तो लिहिल्यानंतर आपल्या ग्रुपवर तुम्हाला शेअर करायचे आहे. शेअर करायचं आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत. अशा पद्धतीने आज आपण यू स्टार्ट डाईंग स्लोली नावाची जी कविता आहे, की आनंदी भविष्याची आशा किंवा आनंदी भविष्याच्या इच्छा नावाची जी कविता आहे, त्या कवितेवर आधारित वॉर्मिंग अप चिटचॅट जो टॉपिक आहे त्याविषयी या ठिकाणी आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आणि याविषयी जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर ते तुम्ही मला विचारू शकतात. परंतु हा जो टॉपिक आहे थर्ड वन, माय विश, माझ्या इच्छा, याविषयी हे जे वेब दिलेला आहे, जाल तक्ता दिलेला आहे, याच्यामध्ये तुमचे स्वतःचे पॉईंट्स लिहायचे आहेत, आणि लिहिल्यानंतर तुमची इच्छा काय आहे ती या ठिकाणी एका उतार्यामध्ये, एका परिच्छेदमध्ये लिहायच्या आहेत. आणि लिहिल्यानंतर त्याविषयी तुम्हाला तयारी करायची आहे, आणि तयारी केल्यानंतर आपल्या ग्रुपवर ते शेअर करायचं आहे. या ठिकाणी आपण वॉर्मिंग अप चिटचॅटचा जो टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे. आणि पुढच्या तासिकेला आपण की ही जी कविता आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली, आनंदी भविष्याची आशा गमावणे किंवा आनंदी भविष्याची इच्छा गमावणे नावाची जी कविता आहे त्या कवितेला आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. थँक्यू.